कुणी घर देता का घर? कुणी घर देता का घर? या तुफानाला कुणी घर देता का? मदनी सा निसा धनी सा निसा धनी सा ग निसा ग नी ग म ग म धनी सा निसा ग म ग सा निसा नी धनी ध मद म ग म सा नि धनी ध म सा नि धनी सा मृदुंग बाजे तिडकिट धुम दादा मृदुंग बाजे तिडकिट धुम दादा नागरिकांनो, आज सकाळी ठीक 5 वाजता आपल्या वर्गातील वार्ड क्रमांक 21चे रहिवासी कलावंत माननीय शामरावजी गंगळे यांना सन्मानपूर्वक फासावर ठेवण्यात येत आहे. ही कलावंत मंडळी समाजाला भावनेत गुंतवतात. त्यामुळे आपली स्वतः त्रस्तपणे विचार करण्याची मती मातीमोल होते. त्यामुळे समाजाचं पर्यायानं देशाचं हित होत आहे. मागील काही वर्षात कलेचे जे वाईट परिणाम दिसून आले ते बघता सरकारने असा निर्णय दिला आहे की या सर्व कला हद्दपार करण्यासाठी वृक्षाच्या मुळाशीच घाव घालून सर्व कलावंतांना फासावर चढविण्याचे सत्र सुरू झाले आहे. तरी सर्व नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा असंतोष व्यक्त न करता सरकारी कार्याला हातभार लावावा आणि असे प्रतिष्ठित कलावंत शोधून काढण्यास शासनाला मदत करावी. जेव्हा जेव्हा आमचे प्रतिनिधी आपल्या वार्डात येतील तेव्हा त्यांना सहकार्य करावं. शंकरराव गडकरी यांच्या मृत्यूला 1 तासाचा अवधी शिल्लक आहे. तोपर्यंत शांतता बाळगावी. नमस्कार, स्वागतम, सुस्वागतम. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे ललित कला विभाग सादर करीत आहे एकांकिका रिजेक्शन ऑफ आर्ट्स. लेखक देवेंद्र लुटे, दिग्दर्शिका अदिती गोडबोले, प्रकाश योजना मनोज वासनिक, संगीत अदिती गोडबोले, नेपथ्य मनोज वासनिक. यातील कलाकार व भूमिका अनंत घुलक्षे सत्ताधारी, अनुप बहाड नटचंद्र, प्रवीण खापरे इसेन्स, गणेश वानखडे फकीर, प्रसाद धाकुलकर कानसेन, कृष्णपाल नर्तक. विशेष आभार विभाग प्रमुख दीपक जोशी आणि सलीम शेख. तर सादर करीत आहोत रिजेक्शन ऑफ आर्ट्स. फकीर काम आपलं हे तबला वाजवतो. तबला नादिन दिन्ना नादिन. मला मारू नका. आपण मी नटचंद्र नाटक करतो.
हे बघा, उद्या तुमच्या वार्डातील कलावंताचा नंबर आहे. गव्हर्नमेंटच्या आदेशाप्रमाणे दर महिन्याच्या 1 तारखेला प्रत्येक एक कलावंताला फासावर द्यायचा सरकारी आदेश आहे. तुमच्यापैकी जो श्रेष्ठ कलावंत असेल आधी त्याला फासावर द्यायचा आहे. फक्त अर्धा तास विचार करायला वेळ देतो. तुमच्यापैकी एक श्रेष्ठ कलावंताची निवड करायची आहे. गव्हर्नमेंटच्या आदेशाप्रमाणे दर महिन्याला फक्त एकच कलावंत उडवायचा आहे म्हणून. नाहीतर मी सगळ्यांनाच उडवलं असतं. फक्त अर्धा तास. अर्धा तास. गंभीर प्रसंग. सत्तेपुढे कुणाचं काय चालणार? आता काय करायचं? आज कोणाचा नंबर लागणार देव जाणे. आपल्यापैकी एक मोहरा जाणार. आपल्या 5 पैकी एकाला मरावं लागेल. बरोबर आहे. बाकी 4 त्याला खांदा देते. राम नाम सत्य है. 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 हे सोडा मला. मी नाही जाणार. मी नाही जाणार. अर्धा तास. लवकर निर्णय घ्यायला हवा. लवकर निर्णय घ्यायला हवा. लवकर निर्णय घ्यायला हवा. कांसे, तुम्ही जाता का आज? निजगा म्हणून हेच का म्हणून तुम्ही का नाही? बरोबर आहे, बरोबर आहे. हेच का म्हणून तुम्ही का नाही? मग तुम्ही जा. जाताय? नको नको, त्यांच्यात ना बघूया ना. ए मी नाही जाणार. मी कशाला तू? मी नाही जाणार. हे बघा, कुणाला ना कुणाला तरी जावेच लागेल. बरोबर आहे. तसे कुणी जाणार नाही. हेही बरोबर आहे. हे तेवढंच सत्य आहे. फक्त अर्धा तास. तू येईलच एवढ्या. मग दुसरा काही उपाय? उपाय एकच. चिठ्ठी.
मी नाही बघणार मी नाही बघणार चिकट आम्हीच का म्हणून खरंच का बघायच्या? नटचंद्र, आपण थोर आहात, आता आपणच पुढे व्हावं. हो नटचंद्र, आपण श्रेष्ठ आहात. नटचंद्र, आपण पुढे व्हा. आम्ही आहोत आपल्या पाठीशी. हो नटचंद्र. आपण खरंच श्रेष्ठ आहात. खरंच थोर आहात नटचंद्र. होय, मी आज मरायला तयार आहे. म्हटलं मी असं म्हटलं मी असं वा रे वा, वडीचा बकरा बनवायला नटचंद्र तुम्ही थोर आहात. हो हो नटचंद्र, आपण खरंच थोर आहात. नटचंद्र, हे बघा, मी थोर नाहीये. मी अत्यंत नीच, हलकट, पाजी आहे. अरे हे ठरवणार तू कोण? हो, म्हणजे बरोबर. म्हणजे तुम्ही श्रेष्ठ, ज्येष्ठ, सन्माननीय, महान कलाकार नटचंद्र. हे बघा, तुम्ही जर माझ्यावर उलटणार असाल तर त्या यमदूताच्या आधी मी तुमचा तबला वाजवल्याशिवाय सुटणार नाही. नादिन दिन्ना, नादिन दिन्ना, नादिन दिन्ना, नादिन अहो नटचंद्र, असे हमरी तुमरी वर येऊ नका. सर्वांवर सारखाच प्रसंग आहे. सर्वात श्रेष्ठ कोण हे सर्वांमध्ये सिद्ध व्हायला नको का? माझ्यासारखं वाईट दुसरं कोणीच नाही, त्यामुळे माझा प्रश्नच येत नाही. कशावरून? अहो नाचणं म्हणजे काही चांगलं लक्षण असतं? चांगलंच आहे. असं सगळे लोक लहानपणापासून मला धमक्या म्हणतात, ते उगीच नाही. अहो मला तेव्हा वाईट वाटायचं, पण मोठे लोक म्हणतात ना ते चांगलंच करतात, ते मला आत्ता समजलं. काही नाही हो, चांगल्या सज्जन माणसाला लोक धमक्याच म्हणतात, कारण ते जळतात तुमच्या कलेवर. म्हणून डान्सर तुम्हीच श्रेष्ठ आहात. नाही हो, वरातीच्या घोड्याबरोबर नाचणाऱ्याला लोक मागे काय म्हणतात हे तुम्हाला चांगलं तरण ठाऊक आहे. काही म्हणत नाही, उलट अंगावरून ओवाळून वाजवणाऱ्याला देतात ते आम्ही पामर. तुम्ही थांबावं फकीर, तुमचं श्रेष्ठत्व निर्विवाद आहे. अहो अर्थ, तुम्ही श्रेष्ठ नाहीत म्हणून का भरतनाट्यम, कथकली, मोहिनीअट्टम, ओडिसी, लावणी हे प्रकार मान्यता पावले? अहो मान्यता नाही पावले. 5 मिनिटानंतर 5 माणसं उठायला जी सुरुवात होते ती अख्ख नृत्य संपेपर्यंत सर्व थिएटर कसं रिकामं. कसली आली हो बोडक्याची मान्यता? अहो कलेची साधना म्हणून आमची जी दयनीय परिस्थिती झाली हे तुम्हाला चांगलं तरी ठाऊक आहे. तरी मी श्रेष्ठच. मी श्रेष्ठ नाही, माझी कला श्रेष्ठ नाही. हो सांगून ठेवतो. मग रामगोपाल, शांताराम, तारा चौधरी, बिरजू महाराज यांनी तो मान सन्मान मिळवला तो उगीच? नर्तक, तुम्ही नृत्यकलेचे भोगता, श्रेष्ठ आहात. नृत्य कलेची बरीच माहिती दिसते. धन्यवाद, प्रोसीड. धन्यवाद. नर्तक, तुम्ही जर श्रेष्ठ नसता तर मंदिराच्या पायापासून कळसापर्यंत तुमच्या नृत्याच्या विविध मुद्रांच्या छटा आम्हाला बघायला मिळाल्या नसत्या. म्हणून वर्तक, आपली खरी गरज त्याला आहे. हे बघा, फक्त 25 मिनिटं शिल्लक राहिली आहेत. तो यमदूत येईलच इतक्यात. हो
श्रेष्ठ मुळीच नाही. अरे हो. तोच आहे. नाही, हे शक्य नाही. ओ मी सर्वश्रेष्ठ आहे असं तुम्ही म्हणता, हा तुमचाच मोठेपणा. अहो, आमच्या गायनानं पीडित झाला नसेल असा व्यक्ती शोधून सापडणार नाही. अहो, आमची कला रस्त्यावर आली आहे. हो, रस्त्यावर. हम हुए बर्बाद अब तो, हम हुए बर्बाद. हाँ, तुम रहो आबाद, जाओ तुम रहो आबाद. हा सन्मानच आहे तुमचा. हा? हा 22 श्रुतीतून निर्माण होणाऱ्या तुमच्या गायनाला वाईट कोण म्हणेल? अहो सप्तसुरांना लीलया नाचविण्याची कला तुमच्या जवळ आहे. खरं आहे ते. अहो ध्रुपद, धमाल, टप्पाहोरी, तराणा, सरगम, भजन ज्याच्या गळ्यातून प्रगटतात तो निर्वाद श्रेष्ठच आहे कांचे. नटेर होईसे. हो, सामवेद ज्याच्यासाठी तयार झाला. नारदाने जी कला अजरामर केली. नारायण 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 नारायण. बादशाह अकबर, जहांगीर यांनी जी कला पदरात घेतली. तानसेन, अमीर खुसरो यांनी जी कला जोपासली ती कला निर्विवाद श्रेष्ठच आहे कांचे. तेव्हा आपण आपले श्रेष्ठत्व मान्य करावं आणि आम्हाला उपकृत करावं. इसेन्स, अहो तुम्हाला खोट वाटेल. अहो, संगीतचा अखिल भारतीय कार्यक्रम सुरू झाला रे झाला की बघणारे चक्क घोरायला लागतात. नाही नाही, आम्ही वाईटच आहोत. नाही, तरी सन्मानानं तुम्हीच मृत्यूला समोर जा. हो, शासनाच्या झोपीच्या गोळ्याचे काम नाही करू शकत ना. ते तुम्ही लीलया करता श्रेष्ठ राज. अहो अहो आम्ही गाढव आहोत. गाढवासारखे गातो. अहो बाथरूम मध्ये गातो. अहो अहो नाटकातले गाणे सुरू झाले रे झाले की बघणारे मधातच लघुशंकेला जाऊन येतात. नाही नाही, मी वाया गेलेला घट्ट माणूस नाही. कांसेन, केवळ 20 मिनिटं शिल्लक आहेत. शिवाय आपणास निरोप द्यायलाही वेळ लागणार आहे. ओम शांती शांती शांती. तेव्हा आपण आपलं श्रेष्ठत्व मान्य करा आणि पुढे वा. इसे नॉनसेन्स. तुम्ही सर्वश्रेष्ठ चित्रकार आहात. जनमानसात आपला मान सन्मान आहे. अहो तुमच्यासारखा डोंगरा एवढा उंचीचा माणूस दुसरा नाही. खरं आहे ते. मग मी आपलं नाव पक्क समजू? आपलं नाव पक्क समजू. नाही हो, नाही. अहो माझ्या असा विचित्र अवतार बघून तुमची खात्री झाली असेल असं वाटलं होतं. पण छे, अहो आम्ही चक्क तुम्हाला फसवतो आणि तुम्ही फसता हो. एकदा रंगाची बाटली उधळली आणि ती कॅनव्हासवर सांडली तर त्याला तुम्ही वाह क्या चित्र आहे असं म्हणता. अहो पहिल्या वर्षी त्या चित्रानं बक्षीस घेतलं. घेतलं ना? हो. तरी श्रेष्ठ नाही. नाही हो, पहिल्या वर्षी त्या चित्रानं बक्षीस घेतलं. पुढल्या वर्षी ते चित्र असं उलटून ठेवलं. पुन्हा बक्षीस. आहे ना मी वाईट? आहे ना मी वाईट? अहो माझी चित्र बघून कित्येक लोक वेडी झाली आहेत. त्या चित्रात काय आहे ते अजूनपर्यंत कुणाला कळलंच नाही. मग तुम्ही समजावून सांगितलं ना. सांगितलं ना. काय समजून सांगणार बोळख्याचं. अहो त्या चित्रात काय आहे ते अजूनपर्यंत मलाच कळणार नाही तर त्यांना काय कप्पाळ समजवणार. इसेन्स, अहो तुम्ही आत्ताच सांगितलं की तुमची चित्र लोकांना समजत नाही. हो. अहो मग ही श्रेष्ठत्वाची लक्षण आहे. तुझे सर्व रंगी रूप उदारा, तुझे सर्व रंगी रूप उदारा, कळेल का सांगा कुणाला. तो सर्वश्रेष्ठ आहे की नाही?
तेव्हा इसेच तो राक्षस थोड्या वेळात इथे येणारच. तेव्हा आपली काही तयारी दिसली नाही, तो आपल्या सर्वांना ठार मारेल. मुर्दाबाद नाही, जिंदाबाद. अरे पण तू मरणार आहे ना. हो मरणार आहे म्हणूनच जिंदाबाद. इसेस जिंदाबाद. इसेस जिंदाबाद. इसेस जिंदाबाद. इसेस जिंदाबाद. इसेस. चांगला डाव खेळता तुम्ही माझ्याशी. हे बघा, माझ्या इतका कपटी माणूस शोधून सापडणार नाही तुम्हाला. दॅट्स ऑल. त्यापेक्षा या फकीरालाच द्या ना ते. नादिन दिन ना. नादिन दिन ना. नादिन दिन ना. अहो फकीर, अहो तुम्हीच आमचे तारक आहात आणि तुम्हीच तुम्हीच आमचे आमचे स्टार आहात. 10 तर दत्तांक 10. काय कळलं नाही आम्हाला. तेच मी म्हणतो, हेच मी वाजवतो. अरे मी वाजवणाऱ्या ढोल बडव्या, आमची जागा पायाशी. वळता ढोल वाजवणारे पामर आम्ही. याच्या त्याच्या अंगावरून ओवाळून टाकून दिलेल्या धनाचे टाकाऊ मालक. मी श्रेष्ठ नाही, आमच्यापेक्षा हे नटचंद्र श्रेष्ठ, प्रकाशाचे मालक. नाटक संपतात सर्वात आधी प्रशंसा होती ती नटाची. आम्ही मात्र आपली डपडी सांभाळत झोडी भरत असतो. नाटक संपलं रे संपलं. ती प्रेक्षकांच्या लोंढाचा लोंढा त्यांना भेटायला येतो तेव्हा लाता आम्ही खातो. एक मात्र चुकली ना तर गायक नट चुकला म्हणून शिव्या आम्ही खातो. आता तुम्हीच सांगा मंडळी, मी श्रेष्ठ कसा काय? सांगा मी श्रेष्ठ कसा काय? खरं आहे, नटा एवढा प्रकाशात आणि प्रसिद्धीच्या झोतात दुसरा कोणीच नाही. अहो अहो आम्ही गाणारे विंगेत असतो फेकल्यासारखे. नटचंद्र, तुमच्यासारखा प्रसिद्धीचा भोगता आज सन्मानानं फासावर चढणार. चला चला या, आपण सगळेजण श्रद्धांजली देऊया. मिटा एकदाचे डोळे मिटा. मी मेलो म्हणजे मिटा एकदाचे डोळे. अरे पण लक्षात ठेवा, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एक जण संपणार आहे. फकीर, तुम्ही मला श्रेष्ठ समजता, पण तो मी नव्हेच. अहो तोंडाला रंग लावून आम्ही आपलं घाणेरडं तोंड लपवतो. फ्रॉड आहे हा. ग्रोटोवस्की म्हणतो की आवरण काढा, आणि आम्ही आवरण चढवतो. कशासाठी? कारण आम्ही एवढे नीच आहोत की मुखवटे घेतल्याशिवाय 2 पावलं सुद्धा चालू शकत नाही. अहो राजकारणाला सुद्धा लाजवेल असलं घाणेरडं राजकारण ज्या नाटाच्या राज्यात चालतं ना, तिथला मी किंचित ना. नाही, मी श्रेष्ठ नाही. माझ्यापेक्षा हे कानसेन श्रेष्ठ आहे, जे स्वतःच्या धुंदीत गात असतात परमेश्वराला जवळ करण्यासाठी. श्रेष्ठ आहेत वर्तक, जे आपली कला ईश्वराला अर्पण करतात. अहो पण श्रेष्ठ आहेत इसेच, एवढ्या मोठ्या विश्वाचं स्वरूप एवढीशा कॅनव्हासवरती साकारतात. आणि मैं तो हूँ धोबी का कुत्ता, घर का न घाट. अरे पण श्रेष्ठ आहेत फकीर, तबला वाजवताना ज्यांना मानानं बसायला गादी दिली जाते, आणि आम्ही उभे असतो विंगे एंट्रीची वाट बघत. बैठकीचं गाणं असलं की हाताला मोगऱ्याचा गजरा, कानात अत्तराच्या पाया, अंगावरील पांढऱ्या शुभ्र कपड्यांवरील गुलाब जलाचा सुवास, आणि नटाच्या तोंडाला दारूचा वास. अरे 2 वर्षांपासून विविध नटांनी अंगावर चढवलेले घामट, मळके, सदरे, त्याच्यावर 2 शिव्या. कपडे क्या पहन लिया, खुद को शायना समजता है. आता मला सांगा, मी श्रेष्ठ कसा? वाह, आर्टिस्ट आहे. सगळी वाक्य एका दमात, ते बिंजू. वाह, काय नाटक केलं. अहो 2 मिनिटासाठी मला वाटलं होतं खरं की काय, मग नंतर कळलं नट आहे म्हणून. अप्रतिम. नटचंद्र जिंदाबाद, नटचंद्र जिंदाबाद, नटचंद्र जिंदाबाद, नटचंद्र जिंदाबाद, नटचंद्र जिंदाबाद. नटचंद्र जिंदाबाद. नटचंद्र 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 जिंदाबाद. नटचंद्र.
विश्वाचे चित्र रेखाटणारा मी, हलकेसे रंग उधळून त्यात जिवंतपणा ओतणारा मी, आणि मी मृत्यूला घाबरलो. ईश्वर प्राप्तीचा मार्ग म्हणजे संगीत, सप्तसूर म्हणजे प्राणनाद. तरी या प्राणासाठी मी एवढा आसक्त. नाद आणि ताल हे जीवनाचे माध्यम. तेव्हा मी या शाश्वत जीवनाला घाबरलो. जीवन मृत्यू हे दोन तोडं, जगणे ही मात्रा. मृत्यू जर अटळ असेल तर मी मरणाला घाबरलो. टू बी और नॉट टू बी. जगावं की मरावं हा एकच प्रश्न. पण मृत्यू जर शाश्वत आहे, अंतिम सत्य आहे, तर मी सत्यालाच घाबरलो. मी मरायला तयार आहे. 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 आम्ही मरायला तयार आहोत. काय ठरलं? कोण आहे मरायला जायला तयार? मी आहे तयार. 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 आम्ही आहोत तयार. ऐकलं होतं, पाहिलंही होतं की सर्व कला चालतात एकत्र हातात हात घेऊन. सांगा, कुणाची जगायची इच्छा आहे? ही सत्ता देईल तुम्हाला जीवनदान. हे सत्ताधारी नाही, आम्ही भिकारी. जगतो आहोत आपल्याच विश्वात. कलेचे राजे आहोत आम्ही. तुझ्यासारखे कित्येक साम्राज्य निर्माण करण्याची आणि ते उद्ध्वस्त करण्याची क्षमता माझ्या कुसल्यात आहे. तू काय देणार मला जीवनदान? आमची कला विकत घेण्याची ताकद आणि किंमत त्या कुबेराजवळही नाही. आणि तू तर सत्तेचा बाज आहेस. कलेपुढे सत्ता ही नतमस्तक असते. सत्ताधारी फक्त घेऊ शकतात, देऊ शकत नाही. असं मग मरा. सत्यापुढे कला नेहमी नतमस्तक होत राहिली आणि होत राहणार. सर्वत्र अराजकता वाजली आहे महाराज. माणूस माणसाला मारतोय. माणुसकी उरली नाही महाराज, माणुसकी उरली नाही. सैनिक, पण हे सर्व सैनिक, आम्ही लोकांना खायला अन्न दिलं, परिधान करायला चांगले वस्त्रही दिले, राहायला घरं दिली. आज आज लोकांच्या हातात पैसाही खेळतोय, तरी पण
पण हे सर्व सैनिक तरी पण हो महाराज, तुम्ही राहायला घर दिलं, जेवायला अन्न दिलं, सारं काही दिलं, पण माणसाला माणूसपणाने जोडणारी जी कला आहे ती कला मात्र हिरावून घेतली. खरं आहे सैनिक तुझं. आमचं चुकलं. पैसा, सत्ता, सामर्थ्य याच्या आधारावर आम्ही जग जिंकायला निघालो होतो. पण माणसाला माणुसकी शिकवणारी जर कलाच नसेल तर हे पाशवीपण, हे अमानुषपण सगळीकडे पाहायला मिळेल. सैनिक, आम्ही चुकलो. आम्ही आता काय करायचं? महाराज, या निसर्गाच्या कणाकणात कला आहे, या समाजात कला आहे. या कलेला बहरू द्या आणि नटराजाला नमन करून सर्व कलेंना समृद्धीने वाढवा. देवानां